Good morning, sir. Good morning. Sir. Good morning. Okay, good morning all of you. आज आपण लयबद्ध मांडणी हा घटक पाहणार आहे. या लयबद्ध मांडणी या घटकामध्ये अक्षरांचा, अंकांचा तसेच आपल्याला चिन्हांचा वापर करायचा आहे. तबल्यावर एखादा ताल वाजवत असताना किंवा वाजत असताना त्याचे बोल वारंवार क्रमाने येत असतात. त्यामुळे तयार होणाऱ्या संगीताला लय प्राप्त होते. वस्तूच्या एखाद्या मांडणीत वस्तूचा एकच समूह वारंवार विशिष्ट क्रमाने येत असेल तर या मांडणीला लय आहे असे म्हणता येते. लयबद्ध मांडणी या घटकामध्ये अक्षरे, अंक किंवा चिन्हे यांची अशीच लयबद्ध मांडणी दिलेली असते. या मांडणीत लगतच्या अक्षरांचे, अंकांचे किंवा चिन्हांचे समूह असतात आणि या समूहामध्ये एक विशिष्ट प्रकारची काय असते, संगती असते. आता इंग्रजी अक्षरांची किंवा चिन्हांची लयबद्ध मांडणी, उदाहरणार्थ ABC ही अक्षरे ठराविक क्रमाने मांडलेली असतात. या मांडणीमध्ये आडवी रेषा अशी जागा किंवा प्रश्नचिन्ह देतात. त्या जागी येणारे पद ओळखून आपल्याला उत्तर काढायचे असते. संपूर्ण मांडणी जर लक्षपूर्वक पाहिली तर अक्षरांचा क्रम कसा बदलत गेला आहे हे आपणास समजते. आता प्रत्यक्ष उदाहरण घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल. स्वाध्याय 6 आपण आज पाहूया. पुढील पदांच्या लयबद्ध मांडणीत प्रश्नचिन्हाच्या जागी अनुक्रमे कोणती पदे येतील. आता ही जी तुम्हाला लयबद्ध मांडणी दिसते याच्यामध्ये कोणकोणते अल्फाबेट्स आहेत सांगा बघू. X N J G. जे, जी. अजून एखादा आहे का? N. सर याच्याशिवाय अजून एखादा आहे का अल्फाबेट? N. नाही सर. चारच आहे. मग आपण चार अल्फाबेट आहे तर चार चारचा गट तयार करूया. प्रश्नचिन्हा सहित चारचा गट करूया. पहिला गट कोणता झाला मग? X, जे आणि प्रश्नचिन्ह या चारचा एक गट झाला. पुढचा गट सांगा. J N X, J, G. नंतर पुढचा X नंतर काय आहे? प्रश्न J आणि G. J आणि G. आणि त्यानंतर प्रश्नचिन्ह पुढचा गट X N प्रश्नचिन्ह G.
जी XN प्रश्नचिन्ह जी आणि जी जी. आणि शेवटी मला वाटते दोनच राहतात ना, तो अपूर्ण एक गट सा- दिलेला आहे, त्यामुळे तो आपण निग्लेक्ट करूया. राहिलेले जे 4 गट आहेत त्यांचं जर ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल. पहिलं अल्फाबेट एक्स, दुसरं एन, तिसरं जे आणि चौथं कुठलं असणार खालच्या गटात बघा, एक्स एन जे जी. म्हणजे इथं प्रश्नचिन्ह जागेवर काय असणार, जी जी जी. आता तिसरा गट बघा, एक्स एन जे जी, त्यातला इथं काय दिलेलं नाही, एन एन दिलेलं नाही. Yes. चौथा गट ऑब्झर्व करा, एक्स एन, जे. इथं काय जे पाहिजे, जे जे. मग आता प्रश्नचिन्हाच्या जागी कोणकोणतं आलं बघा, इथं काय आलं, जी. जी जी या प्रश्नचिन्हाच्या जागी काय आलं, एन. या प्रश्नचिन्हाच्या आणि जागी काय आलं, जे जे. म्हणजे पर्याय क्रमांक किती तुम्ही पहा, 3 पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी जर अनुक्रमे आपण जी एन जे ही जर अल्फाबेट ठेवली तर 4 अल्फाबेटचा एक गट तयार होतोय. तो गट पुन्हा रिपीट होतोय बघा, एक्स एन जे जी, एक्स एन जे जी, एक्स एन जे जी, एक्स एन जे जी. समजलं का लयबद्ध मांडणी तुम्हाला या ठिकाणी पदांची. हो हो सर सर. हो सर. हा, ओके. आता दुसरा प्रश्न पहा, अगोदर याच्यामध्ये कोणकोणते अल्फाबेट्स आहेत हे सांगा मला, कोणकोणती पद आहेत. पी एक दिसतंय, पी. क्यू. टी यू. डी यल. एल यल. यू. अजून एवढेच आहे आहेत का, सर. क्यू डी एल नाही. बर 4च आहेत. मग क्यू आपण आहे बी सर आहे डी. डी राहिले डी क्यू पण पण आहे, हो सर क्यू घेतले दोन, पी नाही क्यू घेतलं. डी एल बी. हा, 5चा गट करूया आपण मग. आता पहिल्या 5चा गट काय येणार सांगा, पी हे पी. डॅश जे आहे हा गट घेणार, सांगा, पी पुन्हा पी डॅश डॅश क्यू क्यू डी डी एल. यल. हा पहिला गट झाला. आता दुसरा गट एवढ्याच येणार, म्हणजे कुठलं, डॅश यल. एल बी पी. क्यू क्यू डॅश. डॅश. त्या डॅश नंतर पुढचा 5चा गट कुठला येणार, डॅश डॅश यल. यल. एल डी. डी बी क्यू. डी क्यू. क्यू. त्यानंतर पुढचा 5चा पी. यल. डॅश क्यू. एल पी डॅश एल पी. डॅश डॅश क्यू बी. क्यू डी. बी. ओके. आता पहिल्या 5 पदांच्या गटामध्ये कोणता अल्फाबेट तयार आहे खालच्या 5 पैकी बघा, त्या पद्धतीने बी. बी. हा, डी. इथं बी ठेवलं. दुसऱ्या गटामध्ये डी डी दोन नाही डी पी आणि आणि डी पी आणि डी पी एक नाही आणि डी एक नाही. हा, आणि सर 2 पर्यायात पी आणि डी सलग दिलेत म्हणून 1 आणि 3 कॅन्सल करायचं. थांबा 1 मिनिट, जिथे एक एक आहे ते टाकूया. आता तिसऱ्या गटामध्ये कोणतं नाही अल्फाबेट, तिसऱ्या गटात बघा, पी. पी पी बरं इथं पी टाकूया. चौथ्या गटामध्ये कोणतं नाही, डी डी डी. डी बी आहे की शेवटचं, डी सर नाही सर हा, बी डी आहे ते डी. डी. डी बरोबर. आता फक्त पहिल्या गटामध्ये अल्फाबेट नाहीत पी आणि डी. मग अगोदर कुठलं टाकायचं, पी टाकायचं का डी टाकायचं. पी टाकायचं सर. प्रत्येकाची सुरुवात पीनच आहे त्यामुळे पी टाकू पी आणि शेवटी काय टाकूया, डी टाकू. डी.
आता हे जे 5 गट तयार झाले त्यांच्यात कुठला क्रम आहे मला सांगा पण क्रम. PD, PD, QD, L. सर क्रम निश्चित नाही ना. कसं पण लिहिलंय. हा तेच की मग ते नाही कसं तर पद्धतीने सर पहिलं अक्षर पी तेवढं जाग्यावर आहे, बाकी अक्षर मागं फिरलेली. पहिल्या पदात यल शेवटला आहे, परत दुसऱ्या पदात आलंय. असं केलंय त्यांनी, उलटे अक्षर फिरवले ती. उजव्या साईडला एक एक घर. म्हणजे काय केलंय शेवटचं जे पद आहे ते हा 2 सर ते नंबरला घेतलं आणि दुसरं पद तिसऱ्याला, तिसरं चौथ्याला आणि चौथं 5व्याला असं केलंय काय. बघा हे एल हे आलंय आणि बाकी मग BQD पुढं हाय असं लिहिलंय आणि पुढं तसा सर सिक्वेन्स दिसतोय का बघा. पुढं नाही तसं ते दिसत. पुढं आलं तसंच पुढं ठेवलंय. यल तसा ठेवलाय सर, परत 3 अक्षरात बदललंय. परत डी तसा ठेवलाय, परत 2 अक्षरात बदलाय. म्हणजे 5 अक्षरांचं गट केलेले आहेत आणि जे क्रमवार गट तयार आहे त्यातील उजवीकडचं अक्षर डावीकडून अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर घेतलेले आहेत. सर म्हणजे शेवटचा हा शेवटचा बोला. शेवटचं अक्षर घेतलं नाही पुढं ते तसंच ठेवायचं. हा इथं शेवटचं अक्षर यल आहे, इथं यल घेतलं आणि पुढं मग BQD आणि त्यानंतर सर बी आणि क्यू बदलले. ठेवायचं आणि पुढं घेतलेलं डी आहे ना ते पुढं घ्यायचं आणि तसंच ठेवायचं. म्हणजे शेवटचं जसं पुढं घेईल तसं ठेवायचं, हलवायचं नाही. आणि बाकीची लिहायची पुढं. कसं म्हटले. सर ते मागचं आहे ना ते पुढं घ्यायचं आणि तिथंच ठेवायचं म्हणजे पीच्या नंतर. म्हणजे थोडक्यात काय करायचं ही यल हे तर घेतलं का नाही, पुन्हा हे BQD झालंय का नाही, पुन्हा हे हा यल तसंच ठेवायचं आणि त्यानंतर हा हे अगोदर घ्यायचं त्यानंतर इथं B आणि नंतर Q. पुन्हा हे यल तसंच राहणार, पुन्हा इथं D पण तसंच राहणार, फक्त Qच्या आणि Bच्या आदला बदल. बरोबर अशा पद्धतीने. ओके आता प्रश्न तिसरा बघूया. तिसऱ्यामध्ये कोणकोणते अल्फाबेट्स आहेत सांगा. CZQE QE CZKQE या 5चा गट करूया पहिल्यांदा. पहिला काय होणार गट 5चा QE. CZKQE त्यानंतर पुढचा KQE Z. KQE CZ CZ. CZ त्यानंतर EC ZKQ. ZKQ ECZ KQ त्यानंतरचा ZKQ. QE प्रश्नचिन्ह. ZKQE प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह त्यानंतर प्रश्नचिन्ह आणि CZ. ओके ह्या 5 जणांचा गट केला. आता बघा यांच्यात कुठला क्रम आहे. सर पहिल्या गटात जे 2 फूट आहेत ना ते मागं घेतले दुसऱ्या गटात, तसं प्रत्येक गटात केले. ते 2 हा ते इथे घेतले हा दुसऱ्या आणि गटात हे KQ हे पुढे आहे तर ते पण लास्टला पुढे ते घेतले. पुढे घेत.
नंतर त्यानंतर मग के काय क्यू होणार? हे दोन हे आहेत ते EC शेवटी जाणार आहे की नाही? ह्यातला E हा आहे म्हणजे त्या प्रश्नाच्या जागी काय जाणार? सी C जाणार. आणि हा ZKQ हा हे सुरुवातीला आहे. मग आता इथं झेड के हा लास्टला गेलाय, मग क्यू ई सी हा पुढे येणार, मग तिथं क्यू हा आणि ई ZK येणार इथं पुढे प्रश्न गेला चिन्हाच्या जागी. म्हणजे QEC पाहिजे. म्हणजे इथं Q, इथं E आणि इथं C. पहिल्या प्रश्नाच्या जागेवर C आहे, दुसऱ्या प्रश्नाच्या जागेवर Q आहे आणि त्यानंतर प्रश्नाच्या जागेवर E आहे. पर्याय CQE क्रमांक आहे. पर्याय क्रमांक 3. बरोबर. 3 आहे. संग्राम लोखंडे मिळतो. संग्राम लोखंडे. ओके. प्रश्न चौथ्यामध्ये किती अल्फाबेट आहेत बघा? ए बी 4 ए बी सी डी ABCD. ABC. 4-4चा गट केल्या. पहिला काय होणार? ए बी B. प्रश्नचिन्ह डी ओके. नंतरचा बी डी ए सी B. BDAC. त्यानंतरचा डी सी बी DCB प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह DCB प्रश्न. त्यानंतर CADB. ABBA. प्रश्नचिन्ह सी CADB. A प्रश्नचिन्ह C. ए प्रश्नचिन्ह सी त्यानंतर A प्रश्नचिन्ह आणि C. सी आता लक्षात येतं इथं 4 अल्फाबेट आहे म्हणजे इथं प्रश्नचिन्ह कुठला अल्फाबेट असणार? C. आता हा गट पूर्ण झाला, हा गट पूर्ण. या गटात D आहे, C आहे, D आहे म्हणजे इथं A येणार आहे. हा पूर्ण आहे. आता पहिल्यावरून दुसरा कसा आला सांगा? काय सर? क्रम सांगा ना. क्रम पहिल्यावरून सांगा दुसरा. तर हा. पहिली दोन अक्षरे पहिल्या पहिला दोन अक्षरांची आदला बदल झाली. गेलं, बाकीचे दोन राहिले ते एक इकडे एक आणि तिकडे एक. सर पहिला आणि तिसरा मागे घेतलाय. पहिल्या 3 नंबरला जाते. हा पहिलं 3 नंबरला घेतलं, नंतर दुसरं दुसरं 1 नंबरला घेतलं, तिसरं 4 नंबरला घेतलं आणि चौथं 2 नंबरला घेतलं. चौथं 2 नंबरला घेतलं. आता हा म्हणजे दुसऱ्यावर पहिलं आणि तिसरं हे लास्टला घेतलं आणि दुसरं आणि चौथं हे पुढे घेतलं. एक प्रत्येक इथं नंबरचं 3 तसं नंबरला केलं. गेले. हा 2 नंबरचं 1 नंबरला आले. हा 3 नंबरचं 4 नंबरला आणि 4 नंबरचं आहे ते 2 नंबरला. ओके. 1चं 3 हे 2चं 1 ला आलंय आणि 3चं 4 ला जाते म्हणजे इथं D असणार आणि 4चं 2 ला येते म्हणजे इथं काय असणार आहे? B असणार आहे. B. मग आता प्रश्नाची जागी काय काय आलं बघा? इथं C आलं, त्यात हा प्रश्नचिन्ह आहे तिथं E आलं. CAB. पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 1 बरोबर. आता 5वा प्रश्न आहे 2017च्या परीक्षेत विचारला होता. कोणकोणती वर्णाक्षर आहेत सांगा मराठी वर्णाक्षर? व श. F व श प. सांगितलं एवढंच आहे सर.
बर 1 2 हा एक गट झाला. 1 2 3 4 5 हा एक गट झाला. 4 5 6 6 म्हणजे 6 गट किती होते? 1 2 3 4 5 4. 4 होतात सर. 4 होते. हा चार पहिला होते. गट सांग. ब ब क क प व फ श व श प प ह व श प व श आणि प. प दुसरा गट ह ह ब ब क प प प फ ब व स. प व श व फ श प प षटकोणाचा श. तिसरा गट क फ क ग फ क ब फ श ग प प श प व श व प प व. व त्यानंतरचा गट ब ब प्रश्न चिन्ह वेळा ब प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह चिन्ह तीन प्रश्नचिन्ह वेळा श प श प श प. ब श प आता या म्हणजे क ठिकाणी आपण प 6 अक्षरांचं एकूण 4 गट तयार केले आहेत. व क प व राहिला क प. आता बघा पहिल्यावरून दुसरं कसं आलंय. सर पहिल्यातले 3 आहेत ना, पहिल्यातले 3 त्यातलं तिसरं पहिल्याला गेलंय आणि पहिलं दुसऱ्याला गेलंय आणि मधलं लास्टला गेलंय. मग त्या पहिल्यातलं दुसरा गट आहे ना त्यातलं प हे पुढं आले, व हे दुसऱ्याला गेले, मधलं त्या दोघातल्या ते लास्टला गेले. प्रत्येक इथं तसंच झाले. दुसऱ्या पण ह्याच्यात क हे पहिल्यांदा गेले, फ हे दुसऱ्यांदा आणि जे मधलं ब आहे ते लास्टला गेले. मग त्याच्यावरून ब पहिल्यांदा आलं, मग क दुसऱ्यांदा येणार, नंतर फ तिसऱ्यांदा येणार प्रश्नचिन्हाच्या जागी आणि इथं व येणार, इथं श आणि इथं प. प्रश्नचिन्हाच्या जागी बरोबर आहे. बघा प इथं 3-3चं जर गट केलं असं गट करायचं ना, तर हे पहिलं दुसऱ्याला गेलंय, दुसरं तिसऱ्याला आणि तिसरं पहिल्याला आलंय. इथं पण तसं झालंय बघा. व व श श प प फ फ ब ब क क प प व व श श. असं क इथं जाणार म्हणजे पहिल्या प्रश्नाच्या जागेवर क येणार. त्यानंतर फ इथं जाणार म्हणजे दुसऱ्या प्रश्नाच्या जागेवर फ येणार. प इथं आलंय. आता हे श इथं गेलं, प इथं म्हणजे हे व इथं येणार आहे का? म्हणजे 3 प्रश्नाच्या जागेवर कोणती वर्णाक्षरे आली? पहिलाच गट क, सर. फ, व. पहिलाच गट. पहिला पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2. 2 दोन. व आणि दोन. व. सहावा प्रश्न. किती एकूण अल्फाबेट आहेत बघा? ए बी सी डी एफ. ए बी सी डी ई आणि एफ. 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 6 आहेत. हा बरोबर आहे, 6 आहेत. पण आता ह्याचं जर थोडं ऑब्झर्वेशन केलं का नाही, हा सर इथं 6-6 शेवटचा अक्षर व येऊन दुसऱ्या कमी गट होते येतो. बघा एकेका. शेवटचं गाणं. म्हणजे शेवटचा एक पहिला एकूण शेवटचा अक्षर जरी वगळलं की 6 दुसरा गट अल्फाबेटचा येतो. गट असला तरी शेवटचं एक अल्फाबेट कमी करायचं पुढच्या गटामध्ये, म्हणजे 5चा गट होणार. त्यानंतर कितीचा होणार? 4. 4. त्यानंतर 3. 3चा आणि शेवटी 2. 1. आणि शेवटी एक राहिला. ए. आता बघा ABCDEF पहिला गट झाला. पुन्हा दुसऱ्या गटात ABCDE इथं प्रश्नचिन्ह आहे. मग प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय आलं? ई. E आलं.
त्यानंतर ABCD 4चा गट. त्यानंतर ABC म्हणजे कितीचा गट? 3चा गट. आणि शेवटी AB त्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी इथे A पाहिजे होतं. म्हणजे इथे A लागतो आणि शेवटी B आणि शेवटी A म्हणजे EA. पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. ओके. 7वा प्रश्न पहा. UVW डब्ल्यू एक्स आणि ते X पण दिसते. एक्स पण आहे सर. UVWX. हा 4 अल्फाबेटचा गट करूया आपण. पहिला तर UVW प्रश्नचिन्ह. या 4चा, या 4चा, या 4चा आणि या 4चा. पहिला सांगा. UVW W प्रश्नचिन्ह. VUXW. UXW. यू U प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह WX. प्रश्नचिन्ह WX. प्रश्नचिन्ह. UXW आणि शेवटी आता प्रश्नचिन्हाच्या जागी जे अल्फाबेट नाही ते टाकूया. या 4 पैकी UVW आणि या प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार? X. दुसरा पूर्णच आहे. तिसऱ्यात कोणतं नाही बघा. सर V नाही. पहिल्या तिसऱ्या आणि 5वं सारखेच आहे ते गट. पहिल्या तिसऱ्या आणि 5व्यातलं जे 2 अक्षरात नाही ते सेम आहेत. होतोय सर. पहिला तिसरा आणि 5वा सेम आहे. UVWX UVWX UVWX. मग आणि दुसरा आणि चौथा सेम आहे. आणि दुसऱ्या X आलं, V आणि W आलं. कोणता पर्याय येते मग? XVW. XVW पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 2. आठवा पहा. यात कोणकोणते अल्फाबेट आहेत दुसऱ्या कॅपिटल नाही स्मॉल लेटर मधले आहेत? EFG EFGIH. FGIE 5 आहेत ना? 1 हो, 2 सर. 3 4 5 या 5चा गट. 1 2 3 4 5 या 5चा गट. 1 2 3 4 5 या 5चा गट. 1 2 3 4 5 याचा गट आणि शेवटच्या 5चा गट. आता मी लिहितो हे करून. EFG EFG प्रश्नचिन्ह I. I EFGHI प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह काय दिसतं? सेम आहे का सगळं? सगळे सेमच आहे ते. सगळे सेम आहे. EFGHI आणि पहिल्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय आलं? H. इथं आलं E आणि इथं आलं HEI. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. आता नव्यामध्ये कोणकोणती दुसऱ्या लिपीतली वर्णाक्षरे आहेत पहा.
क्यू आर एस टी QRST. 5 आहे ना? RESTU. 5चा 1, 1, 2, 3, 4, 5चा 1, 1, 2, 3, 4, 5चा 1 आणि शेवट. आता पाहिलं तर फक्त गाळलेलं प्रश्नचिन्ह यू तुम्हाला लिहू द्या अगोदर. एस SQ आर R यू RTU प्रश्नचिन्ह TQ आर यू RU आणि शेवटचं एस टी प्रश्नचिन्ह क्यू आर. हा, ओके. आता पहिल्या गटामध्ये कोणतं नाही रे? Q आहे, R आहे, S आहे. टी टी नाही. हा गट पूर्ण झाला. हा गट पूर्ण. तिसऱ्या गटामध्ये कोणतं नाही? यस यस यस. ओके. आणि चौथ्या गटामध्ये चौथ्या गटामध्ये यू यू नाही. U. म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी टी, टी या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी S. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक. पण मला सिक्वेन्स सांगा की पहिल्यावरून दुसरा गट कसा तयार झाला? सर पहिलं मी सांगते मगाशी आपण तीनचा गट कसा केलेला म्हणजे क्यू आहे ना तो मध्ये गेला, आर लास्टला, यस पहिल्यांदा आणि टीयू तसेच राहिले. नंतर मधल्या तीनचं घेतलं, यस तसाच ठेवला, लास्टचा टी दुसऱ्यांदा आला, क्यू दुसऱ्यांदा गेला आणि आर लास्टला गेला आणि यू तसाच राहिला. मग खाली यस तसाच ठेवला, टी पण तसाच ठेवला आणि लास्टचे तिघांचं केलं. यू पहिल्यांदा घेतला, क्यू मध्ये ठेवला आणि आर लास्टला गेला. बरोबर. किंवा असं केलं तरी चालतंय. 1, 2 QR, 2, 3 QR, 3, 4 QR, 4, 5 QR. तुम्ही तुमच्या पद्धती लक्षात ठेवा. ओके. आपला कितवा प्रश्न झाला आता? 9वा ना? हा, 10वा प्रश्न पहा. कोणकोणते अल्फाबेट आहेत? हे आहे ABCD. ABCD. हा, ABC. आता डॅश म्हणजे तिथे एक अल्फाबेट असतं बरं का. हा एक गट झाला, हा दुसरा गट झाला, हा तिसरा गट झाला, चौथा गट. हा, पहिल्या गटात सांगा काय काय ते. डॅश डॅश BCD. BCD. दुसऱ्या नंतर गटात डॅश CBA. CBA. चौथ्या गटात नंतर डॅश BCD. BCD. चौथ्या गटात D डॅश BA. डॅश BA. आणि शेवटचा ABCD. आता पहिल्या गटात कोणतं अल्फाबेट नाही? ए नाही. दुसऱ्या गटात डी डी. तिसऱ्या गटात A. ए चौथ्या गटात सी सी. पाचवा गट पूर्ण. ए डी ए. पर्याय क्रमांक 4. हा, पहिल्यावरून दुसरा कसा आला काय तुम्हाला दिसतंय रे? सर म्हणजे पहिलं शेवटला न्यायचं. पहिलं ABCD दुसरं DCBA. पहिलं ABCD दुसरं DCBA. परत ABCD. म्हणजे पहिलं शेवटला न्यायचं आणि शेवटचं दुसरा आणि पाचवा सेम आहे. दुसरा आणि चौथा काय आहे तर सेम आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11. याच्यामध्ये कोणकोणते अंक आहेत? 3, 9, 3. 3 9 आणि 3 9 3. 3 9 2च आहे. एकूण किती आहेत प्रश्नाचे नसेल अंक मोजा. 1 2 3 4 5 6 7 8
11, 12, 13, 14, 15, 16, 17, 20 आहेत. मग आपण 4चं 5 करू शकतो किंवा 5चं 4 करू चार. शकतो चार. गट. मग कितीचं करायचं, कसं ठरवायचे? 5 तीनचं पाच करायचं. ते चार. असं क्रम येतोय 3 9 3 9चा क्रम येतोय. तर 4चं करा 4. सर 2 अंकांनी पण येतंय. 5चा जर केला तर काय येते बघा, 3 सर 4चं केला असतं तर जरा सोपं झालं. पर्याय क्रमांक प्रश्नचिन्ह 3, 9, 3, 9, प्रश्नचिन्ह 9, 3, 9, 3, 9, प्रश्नचिन्ह 9, 3, 9, 3, प्रश्नचिन्ह. आता पहिला हा सेम दिसतोय बघा, 3, 9, पहिला 3, 9, 3. दुसरा चौथा सेम आहे. आणि हा कसा आहे, सेम आहे. हा मग बघा, 3, 9, इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 9 आहे, इथं 9 आहे, इथं 3 आहे, इथं हे 9 इथं पाहिजे होतं. आणि हे जे 3 आहे ते इथं पाहिजे होतं. आता दुसरा आणि चौथा जर सेम धरला तर इथं 9, इथं 9, इथं 3, इथं 3, इथं 9, इथं 9, इथं 3 म्हणजे इथं 3 येणार, आणि इथं 9 म्हणजे इथं 9 येणार. आता पहिल्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 9 आहे, दुसऱ्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 3, त्यानंतर 3 आणि शेवटी 9. पर्याय क्रमांक पर्याय 2. क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय पर्याय क्रमांक क्रमांक 2. 2 येते. प्रश्न क्रमांक 12. कोणकोणता आहेत अंक पहा. 7 7 1 1 7 1 5 5 0 0 4 4. 4 2. अजून एवढंच एवढंच आहे. ना? हो मग सर. हो 6 सर. हा एक गट केला, त्यानंतर हा एक गट झाला, त्यानंतर हा एक गट झाला, हा एक. पहिल्या गटात काय आहे, 7 1 5. 5 0 4 2. दुसऱ्या गटात 7 1 0 5 4 2. तिसऱ्या गटात 7 4 0 प्रश्नचिन्ह 1 2. 0 2 4 0 0 5 प्रश्नचिन्ह 7. प्रश्नचिन्ह 7. हा 6 अंकाचे एकूण 4 गट तयार झाले. आता पहिल्या गटात सर्वच अंक, दुसऱ्या गटात तिसऱ्यात कुठला नाही रे? 5 5 5 5 म्हणजे ह्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 5 पाहिजे. आणि 1 खाली. आणि इथं चौथ्यात 1 नाहीये. 1. मग 5 1 म्हणजे पर्याय क्रमांक 4 येते. 4. 1. सर क्रम सांगू का? हा सर क्रम क्रम मी सांगू क्रम. सर तर मध्ये आहेत ना, पहिल्या ज्यात आहे ना 5 आणि 0ची आदला बदल झाली, मग तो पुढचा गट दाखवलाय. दुसऱ्या ज्यात 1 आणि 4ची आदला बदल झाली, ते पुढचा गट दाखवलाय. आणि तिसऱ्यात 7 आणि 2ची आदला बदल झाली. पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये 5 आणि 0ची आदला बदल झालेले आहे. पहिल्या 2 हा, अंकांनी. आणि दुसऱ्यात 1 आणि 4ची. त्यानंतर 1 आणि 4ची. तिसऱ्यात आणि 7 आणि शेवटच्या 2ची. या दोघांची. हे 7 इथं गेले आणि हे 2 इथं. मग आहे ते 4 4 0 0 5 5 1 1 हे असं राहिले. बरोबर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 पहा. यात एकूण किती अल्फाबेट आहेत रे? एक, 9 2, 3, 4, 5, 6, 20 7, 8. 20 20 8 6 20. 0. 20 आहेत सर 20.
शून्य आहे, 1, 2, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8 आहे, 9. 10 अल्फाबेट आहेत. सॉरी 10 अंक आहेत. म्हणजे ह्या 10चा एक गट आणि त्या 10चा एक गट. मग पहिला गट सांगा. 9, 9 3 9, 1 5 3, 2 1, 7 3 5, 2, 5, 7, 4, 2, 7. 6, 0. 0 दुसरा शून्य 0, 7, 6 प्रश्न चिन्ह, 4, 7, 4 2, 7 5, 1, 2, प्रश्न चिन्ह 9. 1 प्रश्नचिन्ह 9 9. ओके. काय दिसतंय तुम्हाला? उलट ना? उलट लिहिलं आहे. पहिला गट आहे तोच दुसऱ्यांदा उलट दाखवलाय. इथं 8 येणार का? हे 4 इथं, हे 7 इथं, हे 2 इथं, हे 5 इथं, हे 1 इथं, मग हे 3 इथं येणार. आणि हे 6 इथं. म्हणजे 8 3 येते. हा? पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. खाली गेलं की निम्म. तो का अजून तो बक्षी कुठे चला बघा. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27. 27 अंक आहेत. जर हे 6 तयार केलं का नाही, 2 3 चौपट 6 6 9 हा एक गट केला. 2 डॅश 4 4 6 6 9 6 9 पुन्हा हा एक गट केला. 2 2 3 3 4 4 6 6 डॅश डॅश. त्यानंतर हा एक केला. 2 3 4 डॅश 2 4 3 डॅश 6 9 डॅश 6 6 6 9 आणि शेवटचं 3च आहे. 2 3 सेम 4 आहेत का नाही सगळं? सेम बघा. सगळं सेम आहे पहिले 4. इथे सगळं इथं 2च आहे का नाही पहिला? दुसरा 3 असणार. आलं सेम. त्यानंतर तिसरं 4 असणार. चौथं 6, पाचवा 6 आणि शेवटचा 9. आता भरा. पहिलं 4 भरलं, पुन्हा 3 भरलं, पुन्हा 9 भरलं, पुन्हा 6. 4 3 9 6 कुठं आहे? पहिल्यांदा 3 लिहिला पाहिजे. एक पर्याय क्रमांक. पर्याय क्रमांक 1 क्रमांक 1 हा पर्याय क्रमांक 1. हा 15 बघा. सर 20 अंक आहेत. 4 सर्विस पण काय 2 6 8 1 2 6 8 तर 5 5चा गट काढा.5 पहिला गट 5 1 2 5 1 6 2 6 8 8 पुन्हा 6 8 6 8 5 1 2 1 2 1 1 2 2 1 2 6 6 प्रश्न चिन्ह 5 प्रश्नचिन्ह 5 त्यानंतर 8 8 5 1 2 प्रश्न चिन्ह 1 2 प्रश्नचिन्ह. आता कोणत्या गटामध्ये कोणता अंक नाही या 5 पैकी बघा. तिसऱ्या गटात नाही. त्यात 8 नाही. तिसऱ्या गटात 8 8 नाहीये नाही आणि नाहीये. चौथ्या गटात 6 नाहीये आणि 14 6 आणि सर त्यांचा क्रम असा आहे.
भरला नाही तर त्यांचा क्रम असा आहे की शेवटचे 2 क्रमांक आहेत ना ते पहिल्यांदा आले. पहिल्यांदा आलं. पर्याय इथं क्रमांक पण 2. 86 पहिल्यांदा आलं. मग इथं 85 पहिल्यांदा आलं आणि 126 नंतर. बरोबर. चालेल. आज आपण 15 उदाहरणं पाहिली आहेत. किती उदाहरणं? प्रत्यक्षात 30 आहेत. म्हणजे 50% आपण सोडवली. राहिलेली 50% तुम्ही घरी सोडवा. म्हणजे आज आपला हा घटक पूर्ण झालेला आहे. चालेल. पावणे 7 वाजल्या बस करूया. बाय सर. बाय. टाटा.